सर्वात जास्त महत्त्व आम्ही कशाला देतोय? भौतिक जीवनाला देतोय. आणि भौतिक जीवन हे तुमचं साधन आहे, साध्य नाही. तंत्रज्ञान ज्यावेळेस तुम्ही वापरता तर तुम्ही जे साधन वापरता, तुम्ही त्या साधनाला खुश करता का स्वतःला खुश करता? माणसं शरीराची एवढी काळजी घेता जेवढी स्वतःची घेत नाही. तुम्ही माणसं शरीराची काळजी घेणं म्हणजे स्वतःचीच काळजी घेणं आहे ना? हे काय हो? मग हेच तर अज्ञान आहे. मग ही जी उपकरणं आहेत ही आपलं जीवन सुखी करण्यासाठी आहे, आपलं जीवन आरामशीर करण्यासाठी, आरामदायी करण्यासाठी आहे. परंतु गंमत पहा, माणसं या उपकरणांच्यावरती एवढी केंद्रित झाली की या उपकरणांचा विकास म्हणजे माझा विकास असं त्याला वाटायला लागलं. मग हे कृत्रिम जग जे आहे, भौतिक जग, ह्या भौतिक जगामध्ये तुम्ही तंत्रज्ञानाच्या पराकाष्ठा करू शकता. ही ताकद त्या तंत्रज्ञानामध्ये जरूर आहे, परंतु त्याच्या मर्यादा आहे. कारण हे तंत्रज्ञान ज्याने विकसित केलं तो ह्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. हे सर्वात अद्भुत नाही आहे, त्याच्यापेक्षाही ज्यांनी हे बनवलं ते अद्भुत आहे. ते म्हणजे मानवी मेंदू. मन शरीरानंतरचं असं एक अद्भुत इंद्रिय आहे जे तुमच्यासाठी जर त्याला जर व्यवस्थित वापर जर केला आणि त्याला जर विकसित केलं तर प्रचंड अद्भुत आहे. उपकरणांना आपण जे महत्त्व देतो त्यांना महत्त्व आहे, परंतु त्यांनी तुम्ही आनंदापर्यंत पोहोचू शकत नाही, तुम्ही सुखापर्यंत पोहोचू शकता. माणसाचं हे मन नेहमी सोप्या गोष्टी कळपळतं का अधोगती कळपळतं का? आणि ती सोपी रस्ता आहे त्यासाठी. लक्षात ठेवायचं, आपलं मन सहजासहजी जिकडे पळतं ना ते पहिलं सावध व्हायचं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्हाला जर सिद्धी प्राप्त करायची असतील ना, तुमचं मन नेहमी कसं ठेवा? प्रसन्न. मित्र हो, किंगपेक्षा किंगमेकर मोठा असतो. जो राजाला घडवू शकतो तो राजापेक्षा मोठाच असतो. आज आपण जर मागे वळून पाहिलं तर मनुष्याने गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानामध्ये प्रचंड क्रांती घडून आणलेली. अद्भुत म्हणजे कल्पनेच्या पलीकडं शोध त्यांनी लावले, तंत्रज्ञान विकसित केलं आणि मानवी जीवन खूप असं आरामदायी केलं. माणसाच्या मनोरंजनासाठी, माणसाच्या चांगल्या व्यवस्थेसाठी कोणतीही त्याची गरज ही सहज पूर्ण व्हावी, त्याला त्याच्या जीवनामध्ये आराम मिळावा, त्याची मौज मजा व्हावी, या सर्व उद्देशाने, जीवन अधिक सुलभ होण्याच्या उद्देशाने जे तंत्रज्ञानाचा विकास झाला तो अद्भुत आहे. न भूतो न भविष्यती आहे. थोडंसं तुम्ही उशिरा जन्माला आलात. आम्ही ज्या वेळेमध्ये जन्माला आलो त्या काळामध्ये लाईट नसायची गावाकडे. इथून आमची सुरुवात होती. इंटरनेट, मोबाईल, टेलिफोन, टी व्ही, सायकल, मोटरसायकल, वाहनं हा प्रकार आमच्या बालपणी नव्हताच. गावाकडे नव्हता, शहरामध्ये होता. वर्षातून एखादी मोटरसायकल गावाकडे बघायला मिळायची जर शहरातला माणूस जर आला गावाकडे तर. तुम्ही कधी नाव ऐकलंय का? स्कूटरपेक्षाही एक LML व्हेस्पा नावाची अशी सडपातळ अशी गाडी असायची. तिचा जर सायलेन्सर काढला तर एक मोठा फाट 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 आवाज, तिचा भुंग्यासारखा आवाज यायचा, ओम करत चालायची ती. सर्वात अगोदर मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा बसने प्रवास करायचो, काही दिवस सायकलने प्रवास केला. नंतर तो भुंगा घेऊन आलो मी. आमचे एक जे काका होते ते माझी शिक्षण विस्तार अधिकारी होते, तर त्यांच्याकडे ती पडलेली होती. ती जी नव्याने तयार झालेली त्या काळातली जी काही ती आमच्यासाठी खूप नवी, म्हणजे स्कूटरच्या अगोदरचं व्हर्जन. तर त्याच्यावरती ज्यावेळेला बसायचो ती काकाकडनं घेऊन गेलो. ते म्हटले माझ्या काय कामाची नाही, तुला आवडत असेल तर घेऊन जा. मग तिच्यामध्ये पेट्रोल टाकायचं आणि पळवायची. तिचं जर सायलेन्सर काढून टाकला तर ती जोरात पळायची, तिला स्पीड मिळायचं. म्हणजे सायलेन्सरच काढून टाकलं. जी काही वाहनं होती त्या काळामध्ये, तंत्रज्ञान होतं. नंतरच्या काळामध्ये मोटरसायकल आल्या, नंतर आता कार आल्या.
विमानं, रेल्वे, नंतर आता तर सॅटेलाईट, त्याच्यासाठी रॉकेट, बरोबर आहे. म्हणजे हा जो प्रवास आहे हा डोळ्याने अनुभवला आहे, काही स्वतः अनुभवला आहे. तर याच्यामध्ये जे डायरेक्ट कारच्या दुनियेमध्ये जन्माला आले, जे डायरेक्ट मोटरसायकलच्या दुनियेमध्ये जन्माला आले, त्यांना त्याचं काही कौतुक नाही. तार करायची, आमच्या काळामध्ये तार होती. तार याकरता म्हणायचे की तारीच्या माध्यमातून सर्व यंत्रणा जोडलेल्या असायची. टेलिफोनचे खांब पूर्वीच्या काळी ओळखू यायची, गावागावामध्ये टेलिफोनचे खांब असायचे आणि त्या टेलिफोनच्या खांबाला 2 तारे असायच्या, वरती 2 तारे अशा. आता इलेक्ट्रिकच्या असतात अशा, पण त्याची अशी सपाट असायची. मग इकडनं एक मशीन असायचं, तारा यंत्र ज्याला म्हणायचे, का तिकडनं जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजद्वारे जे काही संदेश यायचे ते त्या काट्यांद्वारे टिक 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 व्हायचे आणि त्याच्याद्वारे एक संदेश छापला जायचा आणि त्याला तार आली म्हणायची. पूर्वीच्या काळी तार जर आली तर लोक घाबरून जायचे, कारण काही वाईट बातमी आली का काय, चांगली बातमी तर येतच नव्हती, वाईटच यायची ना. मी लांब मुंबईला किंवा पुण्याला शहरामध्ये जर कोणी असेल तुमचं तर त्याची तार यायची. म्हणजे हे दळणवळण किती थंड होतं पहा. जर काही घटना घडली दुःखद तर मोटरसायकल त्या काळात नव्हती, मग माणूस पायी पायी निघायची. मग मौतीला तर काय कोणी येत नव्हतं, मग 10व्याला पत्रिका छापायचे लोक, ते पत्रिका वाटायची, कानोकान खबर द्यायची, ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात. मग नंतरच्या काळामध्ये हळूहळू पत्रिका आल्या, मोटरसायकल आली, मग पत्रिका वाटायला लागली. आता पत्रिका लोक वाटत नाही, आता व्हॉट्सअपवर टाकून देतात, डिजिटल दुनिया झाली, बरोबर आहे. गावामध्ये एक मोठा बॅनर लावून देतात, ज्याला यायचं त्यांनी या. सांगण्याचं तात्पर्य, तंत्रज्ञान विकसित होत गेलं, भौतिक दुनिया माणसाची अतिशय सुंदर झाली, वेळ वाचतो, मौज मजा येते, आराम मिळतो. परंतु हे सगळं कशासाठी? कशासाठी अट्टहास? संत म्हणतात याचसाठी केला होता अट्टहास. तो कशासाठी अट्टहास केला की एवढं सगळं तंत्रज्ञान विकसित केलं, जीवन एवढं सुंदर केलं, नंतर आता तर लोकांना हेच कळत नाही की नेमकी गाडी मिळाली, बंगला मिळाला, आता सगळं झालं, मग आता कमवायचं कशासाठी? काही काही पैसे कमवण्याच्या चक्रामध्ये फिरलेले असतात, काही काही जण प्रतिष्ठा. आता तुम्ही बघता आजूबाजूला, म्हणजे सर्वात जास्त महत्त्व आम्ही कशाला देतोय? भौतिक जीवनाला देतोय. आणि भौतिक जीवन हे तुमचं साधन आहे, साध्य नाही. मग आमचं जीवन आता भरकटलेलं का बय आहे? शरीराची वासना पूर्ण केली, मनाची कामना पूर्ण केली, तरी पण काही तृप्ती मिळत नाही. उलट त्याची वासना तर वाढतच जाते, त्याची कामना आणखीन वाढतच जाते. आज जेवढं सुख भोगलं त्याच्यापेक्षा आणखीन मिळावं असं वाटतं. आत्ता भोगत असताना मात्र कंटाळा येतो, उद्या परत इच्छा होते. या चक्रामध्ये माणूस फिरलेला आहे. का? त्याचं कारण आहे, ज्याला तृप्त करायचं आहे तो वेगळा आहे. मग ज्याला तृप्त करायचं आहे तो हे शरीर पण नाही आहे आणि हे मन पण नाही आहे. आम्ही याच्या माध्यमातून तृप्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो. खरं तर याच्या माध्यमातून तृप्ती मिळवायची नाही आहे, तर यांचा साधन म्हणून वापर करायचा आहे. मला सांगा, जेव्हा तुम्ही गावाला जाता तेव्हा तंत्रज्ञान वापरता, कुठलं वापरता? स्वतःचं जर वाहन असेल तर कुठलं तंत्रज्ञान वापरता? मोटरसायकल वापरता. कोणाकडे असेल तर कार वापरता, बरोबर आहे. जे बेकार आहे ते सायकल वापरता, बरोबर आहे ना. म्हणजे तंत्रज्ञान ज्यावेळेस तुम्ही वापरता तर तुम्ही ते जे साधन वापरता, तुम्ही त्या साधनाला खुश करता का स्वतःला खुश करता? बोलो, तुम्ही मौज कोणाची करता? साधनाची की तुमची? त्रास कोण भोगतं? खडे, दगड, काटे, कुटे, खिळे, ह्यांच्यावर गरम तापलेला रस्ता, हे सगळं, या सगळा त्रास कोण सहन करतं? तुमचं साधन. त्याचा आनंद आणि सुख कोण घेतं? तुम्ही. हॅलो, बरोबर आहे ना? बरोबर आहे का? का गाडी मजा घेते आणि तुम्ही त्रास भोगता? हां, जर तुम्ही कर्मचारी असाल, त्यातल्या त्यात अजिबात भ्रष्टाचार करत नसाल, तर मात्र मग तुम्ही त्या साधनाची जास्त काळजी घेता, तुमची नाही.
तुम्ही उन्हात उभे राहिले तरी चालेल, गाडी सावली लावली पाहिजे. तुम्ही पावसाने भिजले, गाळाने भरले तरी चालेल, पण गाडी मात्र गॅरेजमध्ये सुरक्षित राहिली पाहिजे. काही लोक गाड्यांची फार काळजी घेतात, स्वतःची नाही घेत. तेवढी काळजी गाडींची घेतात. ती अवस्था आज माणसाची आहे. माणसं शरीराची एवढी काळजी घेता जेवढी स्वतःची घेत नाही. तेव्हा माणसं शरीराची काळजी घेणं म्हणजे स्वतःचीच काळजी घेणं आहे ना, हे काय हो? मग हेच तर अज्ञान आहे. मग सद्गुरू आम्हाला काय सांगता की जे काही तंत्रज्ञान आहे, उपकरणं तुम्ही निर्माण केली, उपकरणं म्हणजे साधनं, कुठलीही क्रिया करण्यासाठी तुम्हाला जे मदत करतं ते उपकरण, करणं करण्यासाठी जे तुम्हाला सहाय्य करतं ते उपकरण. समजा मी हातामध्ये घड्याळ घेतलं, हे उपकरण आहे. का? मला टाईम समजण्यासाठी ते मला माझी मदत करतं. मी चप्पल घालतो पायामध्ये, ते उपकरण आहे, यंत्र आहे, ते माझा त्रास कमी करतं, माझं संरक्षण करतं. हे शर्ट घातलं मी, ते पण एक उपकरण आहे, साधन. मित्रांनो, क्रिया करण्यासाठी जे मदत करतं ते उपकरण आहे. बरोबर आहे? ही संरक्षणाची क्रिया आहे. आणि जेव्हा प्रत्यक्ष तुम्हाला हवा हवी आहे तर मग तुम्ही फॅन लावता, ते उपकरण आहे, गॅजेट ज्याला आम्ही म्हणतो इंग्लिशमध्ये. मग ही जी उपकरणं आहेत ही आपलं जीवन सुखी करण्यासाठी आहे, आपलं जीवन आरामशीर करण्यासाठी, आरामदायी करण्यासाठी आहे. परंतु गंमत पहा, माणसं या उपकरणांच्यावरती एवढी केंद्रित झाली की या उपकरणांचा विकास म्हणजे माझा विकास असं त्याला वाटायला लागलं. जर मी उपकरणांच्या बाबतीमध्ये जर मी समृद्ध झालो तर मी समृद्ध आहे. मग प्रत्येकाला असं वाटतं माझ्याकडे या जगामधले जे सर्वात उत्कृष्ट जे तंत्रज्ञान आहे ते माझ्या घरात असलं पाहिजे. ॲटोमॅटिक लाईट लागली पाहिजे, ॲटोमॅटिक फॅन बंद झाला पाहिजे सांगितल्यावर, बाहेर गरम झालं की आतमध्ये AC आपोआप चालू झाला पाहिजे, टेम्परेचरनुसार गरजेनुसार ॲटोमॅटिक AC मेंटेन झाला पाहिजे, कारमध्ये ॲटोमॅटिकपणा पाहिजे, सगळीकडे ॲटोमॅटिक तंत्रज्ञान. आता तर आम्ही फेस लॉक आणले, नुसते डोळ्यांच्या पापण्या, रेटिनावरती तुमच्या तंत्रज्ञान आलं. पासवर्ड म्हणजे काय? तुमचा रेटिना, तुम्ही पाहिलं का उघडलं. बरोबर आहे ना? आता काही दिवसांनी असं तंत्रज्ञान येणार आहे, तुमच्या मनात आलं का होणार आहे. TV चालू, मनात आलं लगेच TV चालू होणार. बरोबर आहे? म्हणजे प्रकृती नाही बरं का, तंत्रज्ञान बोलतोय मी, तुम्ही प्रकृतीचं बोला. प्रकृती नाही तुमच्या मनासारखी वागणार, हे लक्षात ठेवा. प्रकृती आपल्या पद्धतीनेच जगणार आहे. किती पण तुम्ही तंत्रज्ञानामध्ये किती पण पुढे जा, नाही तुम्ही म्हणाल भाकर, लगेच भाकर पुढे आली, असं नाही होणार. हां कुठंतरी असेल, पाणी असेल, भाकरी असेल, डबा असेल, तर कम्प्युटर तुम्हाला आणून देईल मनात आल्या आल्या. ते होऊ शकतं. तुमचा असिस्टंट असा होऊ शकतो जो तुमच्या मनोकामना पूर्ण करतो. बरोबर आहे? मग हे कृत्रिम जग जे आहे, भौतिक जग, ह्या भौतिक जगामध्ये तुम्ही तंत्रज्ञानाच्या पराकाष्ठा करू शकता. ही ताकद त्या तंत्रज्ञानामध्ये जरूर आहे, परंतु त्याच्या मर्यादा आहे. कारण हे तंत्रज्ञान ज्याने विकसित केलं तो ह्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, किंगपेक्षा किंग मेकर मोठा असतो. बरोबर आहे? आणि म्हणून जी काही उपकरणं, साधनं, तंत्रज्ञान माणसाने विकसित केली, मग ते मोटरसायकल असेल, तुमची कार असेल, विमान असेल, अंतरिक्ष यान असेल, हे सर्वात अद्भुत नाही आहे. त्याच्यापेक्षाही ज्यांनी हे बनवलं ते अद्भुत आहे. ते म्हणजे मानवी मेंदू, मानवी बुद्धी, मानवी मन. हे अतिशय अद्भुत आहे. रामदास स्वामी म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. त्यांचे मनाचे श्लोक लहान मुलांना पाठ करायला लावतात. एकदा ऐका. मनाबद्दल फार सुंदर वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. काय म्हणतात ते?
अरे सज्जन म्हणा, भक्तीच्या पंथाला जा रे तू. असं आहे. मग मन जे आहे, आता नेहमी तर आम्ही असं सांगतो की मन शांत पाहिजे, मन नसलंच पाहिजे. पण इथं तर असं म्हणतात तर मानवी मन सर्वात अद्भुत आहे. हो, अद्भुत आहे. पण ते जर तुमचं गुलाम असेल तर, पण तुम्हीच जर त्याला सलाम करत असेल तर मग तुमचं काही खरं नाही. मन शरीरानंतरचं असं एक अद्भुत इंद्रिय आहे जे तुमच्यासाठी जर त्याला जर व्यवस्थित वापर जर केला आणि त्याला जर विकसित केलं तर प्रचंड अद्भुत आहे. परंतु मनुष्याच्या बाबतीमध्ये दुर्दैव असं आहे, जसं मी म्हटलो की एखाद्या सामान्य माणसाने जर कार घेतली कर्जावरती, भयंकर कर्जावरती, तर तो त्या कारला आपल्या परिवारापेक्षा जास्त जपतो. त्या मोटरसायकलला आपल्या कुटुंबापेक्षा त्याचा प्राण असतो. तो म्हणतो माझा प्राण आहे. हां, बरोबर आहे. बघा, जिवंत माणूस समोर उभा असताना त्याच्या मूर्तीची जर कोणी पूजा करत असेल तर ते किती मूर्खपणा आहे. तसं ती कार ज्याच्यासाठी आहे त्याला महत्त्व नाही आहे. कार परत आणता येईल, परत बनवता येईल, परत हे करता येईल. हा, तुझी ऐपत नाही, हा भाग वेगळा. परंतु जगात कुठेतरी अशी संपत्ती आहे, पैसा आहे की त्याच्या बदल्यामध्ये तू कार परत आणू शकतो. पण तुझ्या कुटुंबातली माणसं, दुखावलेली माणसं किंवा त्यांना तू त्रास देतो किंवा ज्यांची किंमत करतो त्यांची किंमत नाही होऊ शकत. घरामध्ये कार असून सुद्धा जो खराब होऊ नये म्हणून रिक्षाने आपल्या परिवाराला प्रवासाला पाठवतो, बस स्टँडवर इकडे तिकडे पाठवतो दुसऱ्या गावाला, का बाबा मी कार दुसऱ्याच्या हातात देऊ शकत नाही. अशा वेळेस त्या माणसांची किंमत कारपेक्षा काय होते, कमी होऊन जाते. उद्या न जाणो देवाच्या मनात येऊ आणि वीज पडली, त्याच्यामध्ये त्यांना काही झालं, ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये त्यांचं अपघातामध्ये काही शारीरिक नुकसान झालं किंवा जीव गमावला, तर ते परत भरून निघण्यासारखं नाही आहे. कार परत भरून निघू शकते, दुसरी आणता येते, माणसं परत आणता येत नाही. तीच माणसं नाही मिळणार, दुसरी माणसं मिळतील. आलं लक्षामध्ये? म्हणून हे अज्ञान आहे माणसाचं. उपकरणांना आपण जे महत्त्व देतो त्यांना महत्त्व आहे, परंतु त्यांनी तुम्ही आनंदापर्यंत पोहोचू शकत नाही, तुम्ही सुखापर्यंत पोहोचू शकता. हे जे भौतिक सुख आहे, शरीर आहे तुमचं, हे जे भोगू शकतं ती साधनांच्या एक मर्यादा आहे. पण तुमच्याकडे जे मन आहे त्याची मर्यादा फार खोल आहे. त्याला पण मर्यादा आहे, पण ते यांच्यापेक्षा अद्भुत आहे, हे लक्षात ठेवा. कोणापेक्षा? या सर्व साधनांपेक्षा तुमचं मन अद्भुत आहे. मग आता मला सांगा, अगदी गरीब असेल, भिकारी असेल, अगदी श्रीमंत जरी असेल, तर दोघांकडं पण मन आहे ना. आणि जर तुमचं मन जर अद्भुत असेल तर तुम्ही आज किती श्रीमंत आहे, किती गरीब आहे, ह्यानी काही फरकच पडत नाही ना. कारण जी सर्वश्रेष्ठ अद्भुत गोष्ट आहे ती सगळ्यांकडे आहे. बरोबर आहे ना? हॅलो, असं आहे का सर, यांच्याकडं थोडंसं बारीक मन आहे, यांच्याकडं मोठं मन आहे. हां, यांचा मेंदू, यांना बधीर मेंदू दिलेला आहे, यांना चांगला ॲक्टिव्ह मेंदू दिलेला आहे, असं आहे का? नाही सर, असतं ना. काहींचं डोकं चालतं, काहींचं चालवत नाही. आता तुम्ही चालवत नाही, त्याला आपण काय करणार? प्रकृती काय करणार? देताना तर मेंदू सारखाच दिला. असं म्हणतात की जन्मतः सर्व कुपोषित बालकं जर सोडली तर सर्व बालकांचा मेंदूंचा विकास सारखाच असतो. पोषणावर थोडा फरक पडतो, परंतु तुम्ही त्या मेंदूचा किती वापर करता त्याच्यावर तुमचं खऱ्या अर्थाने विकास अवलंबून असतो. मला सांगा, मी नेहमी उदाहरण सांगतो, सगळ्या शेतकऱ्यांकडे जमीन आहे, जमीन सगळ्यांकडे आहे, वातावरण एकच आहे, बी एकच आहे, खतं एकच आहे आणि वेळ एकच आहे, तरी पण काही जणांची पिकं चांगली येतात आणि काही जणांची येतच नाही. हॅलो, खरे खोटे? इतकंच उदाहरण घ्या तुम्ही. आपण सर्वांना रवा बनवण्याचं साधन देऊ, शिरा बनवण्यासाठी, आहे की नाही? रवा देऊ, तूप देऊ, एक गॅस, शेगडी, सगळं देऊ सेम. तुम्हाला वाटतं का सगळ्यांचा रवा सेम असेल? हां, काही तर खीर करतील, काही गोळ्या करतील, गोळ्या. काही जण एवढा टाईट करतील, बरोबर म्हणतील सर पाणी कमी झालं.
ज्यांचं पाणी जास्त झालं त्यांचं टाकून घ्या. म्हणजे जेवढे माणसं तेवढे प्रकार. हे कशामुळं? तुम्ही तुमचा साधन वापरता कसं हे त्याच्यावर अवलंबून आहे. आणि मग वापरण्याचं जे अधिकार आहे किंवा जे काही ज्ञान आहे ते कोणाच्या हातात आहे? माझ्या तुमच्या हातात आहे. तसं हे जे अद्भुत मन आहे ते सद्गुरू पुढे जाऊन म्हणतात जागरूकपणे वापरायला शिका. शिक्षक वर्गामध्ये शिकवतात, दिल्ली में कुतुब मिनार है. एक पोरगं आपलं डुकलं घेत असतं. गुरुजींना 10 वेळा आवाज दिला ते उठत नाही. जवळ जाताना फटका मारतात त्याचा पाठीमागून. सरांचा फटका माहिती कसा असतो? त्या असं उठतो. काय गुरुजी, दिल्ली में क्या है? ते निम्म झोपेत होतं. ते म्हणे सर दिल्ली में कुत्ता बीमार है. असं आहे. तर कुतुब मिनार कुठून कुत्ता बिनार? म्हणजे आकलन जे आहे, कान त्याच्याकडे पण आहे, सगळं आहे, त्याच्याकडे मेंदू पण आहे, सगळं आहे, फक्त झोपलेलं आहे. लक्षात येतं तुमच्या? तसं आहे आमच्या जीवनामध्ये. आज आम्ही एखाद्या लेवलपर्यंत का पोचत नाही? कारण जे अद्भुत मन आहे तुमच्याकडे. तुमचं मन काय नाही सर, त्याच्याकडे गाडी लई भारी. आता प्रसाद ज्यावेळेस लहान होता ना त्यावेळेस त्याला क्लासमेटच्याच वया लागायचे. ते लहानपणापासून फार ब्रँडेड येतो. त्याचं योगाने त्याला मिळत गेलं सगळं. आता आम्ही असल्या वया वापरल्या की आम्ही हे बघायचो को जास्त लांब जास्त जागा कुठं वैत मिळेल ते बघायचं. भले मग इकडचं लिहिलं तिकडचं का तिकडून का दिसेना. पण परिस्थिती तशी होती ना. तर चड्ड्या फाटलेल्या पाठीमागे तो वहीचं काय गणती घेऊन बसला तुम्ही, बरोबर आहे की नाही? आणि बऱ्याच पोरांचे राहायचे त्यामुळे आम्हाला काही वाटायचं नाही. मग रफू मारलेला असायचं. चपला नावाचा प्रकार तर आम्हाला माहीत नसायचा. लांब पॅन्ट तर आम्हाला 10वी नंतर मिळाली. मग सांगायचं तात्पर्य काय? ब्रँड म्हणजे त्याला काय वाटायचं त्या लहान वयामध्ये की जर भारीतली वही असेल तर अक्षर भारी येतं, असं मनातली कल्पना. किंवा मला ज्ञान जास्त भारी मिळेल. मला सांगा तंत्रज्ञानावर तुमचा विकास अवलंबून आहे का? हां, त्याची मदत होऊ शकते. हॅलो, असं नाही आहे की त्याचं मदत नाही. जी स्टँडर्ड कंपनीची वही असते चांगलीच असते, क्वालिटी पण चांगली असते, यात शंका नाही. परंतु त्याच्यासाठी तुमचं अध्ययनसुद्धा त्या दर्जाचं पाहिजे. तुमचं मनसुद्धा तेवढं जागरूक पाहिजे. मग तुम्ही जर चांगलं स्टँडर्ड समजा एखाद्याने चांगली गाडी घेतली आणि तिची काळजीच नाही घेतली चालवताना तर तिचा ॲक्सिडेंट नाही होणार का? हां, होणार की नाही होणार? म्हणजे किती पण मजबूत गाडी घ्या, तिचा ॲक्सिडेंट होणार नाही असं आहे का? नाही. त्याच्यामुळे शेवटी जो वापरणार आहे ना त्याची जागृती फार महत्त्वाची. आपल्याला असं वाटतं नेहमी नाही त्याच्याकडे ते भारीतली वस्तू आहे ना आणि म्हणून त्याच्याकडं, जसं आता लोक म्हणतात समजा सर तो त्याच्याकडं मोबाईल भारी नावं मग भारी व्हिडिओ काढतो. असं काही नाही. साधा चायना मोबाईल असेल ना त्याच्यामध्ये पण व्हिडिओ सुंदर काढता येतो. क्वालिटी थोडासा डिफर पडेल पण व्हिडिओची जी दर्जा आहे त्याच्यावर फरक पडत नाही. रंग अगदी स्टँडर्ड कंपनीचे पाहिजे असं काही नाही. तुम्हाला फक्त रंग भरता आले पाहिजे. रंग भरण्याची कला कुठल्या कंपनीत मिळत नाही. तुमच्याकडे चांगलं भाषण लिहिणारा असेल, अक्षर एकदम असं सुंदर काढलेलं असेल, एकदम टाईप वगैरे करून एकदम मस्त, पण तुमच्यामध्ये ते जर ज्ञान नसेल, जागृती नसेल, आकलन नसेल तर तुमच्या 3 इडियटवाल्यासारखी तुमची कंडिशन होईल. आहे की नाही? ऐकलं ना तुम्ही ते भाषण ऐकलं का तुम्ही 3 इडियटमधलं? आठवलं तरी हसू येतं, बरोबर आहे की नाही? म्हणजे सांगण्याचा अपभ्रंश ज्याला मी म्हणतो, अपभ्रंश का होतो? कारण आकलन नसते, जागृती नसते. आणि म्हणून जीवनामध्ये आम्ही चुकीच्या धारणा ठेवून जगतो आणि म्हणून आम्हाला आमच्या विकासाच्या दिशा कळत नाही. आम्ही असे तसे अपघाताने विकसित होतो, ठरून विकसित नाही होत. कधी काळी जर तुमच्या जीवनात काही घडलंय बी तर ते अपघाताने घडतं, चांगलं ठरून नाही. हां, बरोबर की नाही? तुमचा शिरा चांगला होईल कदाचित, पण तुम्हाला पण प्रश्न पडतोय कसं काय चांगला झाला काय? हां, नक्की मिस केला ना. म्हणजे हे अपघाताने जे जगणं आहे हे प्रत्येकाच्या वाटेला आलेलं आहे आज.
आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये जो आनंद पाहिजे, जे समाधान पाहिजे ते नाही आहे, कारण आम्ही फोकस जिथे करायला पाहिजे तिथे करत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये आम्हाला उपकरणांची गरज आहे, पण उपकरण वापरणारा जो आहे, जे मन आहे तुमच्याकडे, ते मन तुमचं नेहमी जागृत असलं पाहिजे. ते जर जागृत असेल तर अद्भुत आहे ते, आणि ते जर झोपलेलं असेल तर भूत आहे ते. हां, तुमचं भूत केल्याशिवाय राहणार नाही ते जिवंतपणी. काही लोक जिवंतपणी भूतासारखे राहतात. ते स्वतःच्या बी जीवनाला कटाळले असतात, लोक बी त्याला कटाळले असतात. त्याला पाहिलं त्यांना आळस होतं. आणि काही लोक आले की माणसं फ्रेश होतं. मग तुमच्यामध्ये भूत जिवंत आहे का ऊर्जा जिवंत आहे? भूत म्हणजे पंचमहाभूत. पंचमहाभूत म्हणजे ज्यांच्यामुळे हे शरीर बनलं ते. एकदा शरीरातला प्राण निघून गेला का भूत शिल्लक राहतं. मी तुम्ही म्हणता ते पण, आणि जे आत्ता अभिप्रेत आहे ते पण. पंचमहाभूतांचे जे शरीर बनलेले ते शिल्लक राहतं ऊर्जा निघून गेल्यावर, आणि त्याची जी चेतना आहे ती भूत स्वरूपामध्ये इकडं तिकडं भरकटत राहते. जसा विजेचा गोळा आकाशात तयार होतो आणि खाली येतो पृथ्वीकडं, तसं तुमच्यामध्ये किती पण जर ऊर्जा असू द्या, एकदा शरीर तुमचं गेलं की तुमचा गोळा बनतो, तो इकडं तिकडं भरकटत राहतो. तुम्ही तो एक बघा, जुने लोक सांगायचे, गावाकडं एक फूल असायचं, असं त्याला म्हातारी म्हणायची, आणि त्याला सगळ्या बाजूने असे पांढरे पांढरे धागे, आणि ते हवेत उडायचं इकडं तिकडं. ते ॲक्च्युली एक बी आहे एका झाडाचं, आणि ते हवेमध्ये इकडं तिकडं असं तरंगत राहतं. त्याला जीव नाही आहे, त्याला पंख नाही आहे, काहीच नाही, पण ते असं हवेनुसार ते एकदम अलगद, एकदम शांत हवेसुद्धा ते तरंगत राहतं. आपण त्याला धरायला गेलं की इकडे तिकडे जातं. हां, तसं ही जे ऊर्जा वलय आहे आमचं, ते मृत्यूनंतर असं भरकटत राहतं, कुठे पण दिशाहीन. कारण त्याची जाणीव गेलेली असते. एखाद्या वाहनाचा कंट्रोल जर सुटला तर ते वाहन कुठे पण काय होतं, भरकटतं. समजा एखादं ड्रोन आहे, त्या ड्रोनचा जर कंट्रोल सुटला तर ते ड्रोन कुठे पण फिरतं. आलं लक्षामध्ये? तसा प्रकार आहे. आमचं जे जीवन आहे हे मृत्यूनंतर भरकटतं. त्याचं कारण आहे आम्ही जिवंतपणी जागृत राहत नाही. आणि म्हणून सगळे साधू संत तुम्हाला जागवण्याचा प्रयत्न करता, अरे जागे व्हा, नाही तर मृत्यूनंतर परत जन्म हे तुम्ही भरकटत राहणार. किती वर्ष भरकटणार माहीत नाही. मला सांगा, जेव्हा पोरगं वयात येतं त्यावेळेस लोक काय म्हणतात, याला पहिलं लग्न करा किंवा याला नोकरीला लावा, याला काहीतरी काम द्या हाताला. ते जर भरकटत राहिलं तर ते काहीतरी उपद्व्याप करत राहतं. सेम तसंच आहे. आणि म्हणून प्रत्येकाकडे एक अद्भुत मन आहे. हे मेंदू आहे ना, हे प्रचंड शक्तिशाली उपकरण आहे. ह्या उपकरणाचा पहिला वापर करण्याच्या अगोदर जाणीव पाहिजे तुम्हाला का हां हे आमच्याकडे आहे. नाही तर आम्ही असं म्हणतो, नाही हो त्याचं डोकं लय भारी, नाही त्याचं डोकं लय चालतं. मग तू काय दगड घेऊन आला का? दगड्या, हां, तुमच्या डोक्यात वर काय दगड बसवलाय का? हॅलो, खायची अक्कल आहे, झोपायची अक्कल आहे, आराम करायची अक्कल आहे, स्वार्थ कळतो. दगड्या, आणि तो म्हणतो त्याचा मेंदू लय चालतो. हां, अरे आपल्यामध्ये तू जिवंत आहे म्हणजे तुझा मेंदू चालू आहे, तो वापरायला पाहिजे. मला सांगा, सगळ्या मुलांकडे सायकल आहे, एकच कंपनीची, रस्ता सेम आहे, सगळे एकाच वर्गातले मुलं आहे, आणि सगळ्यांची स्पर्धा लावली, कोणाची सायकल पुढे जाईल? कोणाची सायकल पुढे जाईल स्पर्धेमध्ये? म्हणजे काय करील, कसं येईल स्पीड? एक शटर फिरल्यावर का? बोला, स्पीड कसं येईल? कसं येईल? हां, जेवढा जास्त जो पॅन्डल मारेल तेवढी त्याची सायकल कुठे राहील? पुढे, वेगाने. सेम तसंच आहे मेंदूचं. सगळ्यांकडे मेंदू आहे, पण त्याला चालना द्या. आम्ही म्हणतो, हे डोक्याला ताप देऊ नको. अरे ज्याला ताप द्यायचा त्यालाच ताप देत नाही तू. हां, लोकांचं फार अवघड आहे. म्हणजे जे वापरायची वस्तू आहे ती जपू ठेवता. हां,
डोक्याला ताप असलेल्या गोष्टी जे लोक करत नाही ना, त्यांच्या मनाला काही ताप आहे. लक्षात ठेवा. डोक्याला ताप आला पाहिजे असे कामं करा, चॅलेंज घ्या, असं जीवन जगा. डोक्याचा ताप वाचवला ना तर तुमच्या आयुष्याला ताप येईल. लक्षात ठेवा. आणि तेच प्रॉब्लेम आहे. आपण काय करतो, नको तिथं फार डोकं लावतो. बघा, वाद घालताना जिथं काहीच साध्य नाही ना, माझं खरं करायचं राहतं ना, तेव्हा आणि आपल्या खालचा भेटला तर मग विषय सोडा. असं डोकं लावतो आपण, असं डोकं लावतो जिथं काही गरजच नाही आहे. तो ऑलरेडी तुझा ज्युनियर आहे, तिथं काय डोकं लावतो, तिथं त्याचं डोकं विकसित कर ना. हां, मला सांगा, जो ऑलरेडी तुमच्या खाली आहे त्याच्या डोक्यावर पाय ठेवून काय उपयोग आहे का? तो खालीच आहे ना, अजून किती दाबतो त्याला खाली? त्याला वरती येऊ दे ना. हां, म्हणजे आपला जो मेंदू आहे ते मेंदूवर पहिला विश्वास पाहिजे स्वतःवर. लक्षामध्ये त्याच्या क्षमतेवर त्याचं क्षमता वापरली पाहिजे. अरे कितीतरी लोक आहे या जगामध्ये त्यांनी स्वतःचा मेंदू कधी वापरलाच नाही. हां, जपून ठेवला त्यांचा आहे ना एकदम. ऐतिहासिक वस्तू आहे ती, पुरातन काळातली, जी कधीच वापरली नाही. हां, हॅलो, तुम्हाला एक साधी गोष्ट मला सांगा, सायकल असो, वस्तू असो, उपकरण असो, कुठलीही गोष्ट असो, किती पण महागडी गोष्ट आणा, वापरू नका तुम्ही ती. काय होतं बरं कमी वापरा. काय होतं? काय होतं? अच्छा, खराब होते. ओके, माहिती तुम्हाला हे? मग हे खराब नसलं होत का? हे खराब का होतं? रिकामा मन. काय? अच्छा, माहिती तुम्हाला, सैतानाचं घर असं आहे. म्हणजे तुम्ही तुमचं मेंदू वापरत नाही, म्हणजे तो रिकामा राहतो, मग त्याच्यामध्ये सैतान घुसतो. हे नेहमी लक्षात ठेवा. आमच्या डोक्यामध्ये हजारो विचार येतात, पण त्या विचारांच्या प्रती आम्ही जागरूक नसतो. हां, आओ जाओ घर तुम्हारा. सामाजिक भवन आहे का ते? कुणी पण यान कचरा टाका, हॅलो, कुणी पण पिचकारी मारा. तुमचा मेंदू येतो, तुमचं मन आहे, त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही किती सावध राहिलं पाहिजे. कुणीही तुमच्या मनावर आघात नाही करू शकलं पाहिजे. कुणी यायचं टपली मारून जायची. हां, हॅलो, टपली काय फक्त हातानेच नाही मारत, अशी सहज, हा तू काय करशील आणि काय कंपनी आहे तुझी आणि काय तू करतो, काय तुझं आयुष्य. हां, असंच कोणीतरी सांगून जातं, आहे की नाही? नाही तर कोणतरी असं पण म्हणतो, अरे तुझ्यासारखा पोरगा नाही, पण तुला न्याय नाही मिळत रे. पाहता, ह्याच्यासारखा पोरगाच नाही, ह्याच्यासारखा मुलगा नाही, ह्याच्यासारखी मुलगी नाही, ह्याच्यासारखा कर्तृत्ववान माणूस नाही, पण यालाच नावं ठेवता. अरे तू सज्जन आहे. बघा, तुम्ही समाजामध्ये माणसं अशी दोन्ही प्रकारची आहे. हे दोन्ही पण अत्यंत घातक आहे. जे तुम्हाला नावं ठेवता, तुम्हाला म्हणजे कमी लेखता, तुम्हाला डॉमिनेट करता, आणि जे तुम्हाला खूप डोक्यावर चढवता, हे दोघं पण सारखेच आहे. एक वेळेस डॉमिनेट करणारे परवडले, पण ते डोक्यावर चढवणारे सगळ्यात घातक राहतं. लक्षात ठेवा, जे तुम्हाला ढोंगी बनवतं. आणि म्हणून हे जे मन आहे ना माणसाचं, हे मन नेहमी सोप्या गोष्टी कळतं का, अधोगती कळतं का, आणि ती सोपी रस्ता आहे त्याच्यासाठी. लक्षात ठेवायचं, आपलं मन सहजासहजी जिकडे पळतं ना, ते पहिलं सावध व्हायचं. तिथंही ना पहिला वॉचमन ठेवायचा, जिकडं पटकन पळतं. हॅलो, आपण पाण्याला बांध कुठून घालतो, उताराकडं की चढाकडं? आता जेवढे धरणं बांधलेले ते उताराकडं बांधलेले का चढाकडं बांधलेले? कुठे? उताराकडे. तसं मनाला बांध सुद्धा कुठं घालायचा? उताराकडे घालायचा. आपण मनाला बांध कुठं घालतो? चढ्याकडे. वा रे बहादर. हां, तिकडं तसंही जात नाही, ते कशाला बांध घालतो? जर कोणी भेटलं वाढणारं, हे नको बाबा, आपले डोळे फिरत, असं आहे, आपलं डोकं फिरत. म्हणून तुम्हाला बघा, चांगल्या गोष्टींमध्ये मन लागत नाही माणसाचं. रात्रीचं पुस्तक वाचायला सांगा, अभ्यास करायला सांगा, कुठल्या तुमच्या नोकरीबद्दल, तुमच्या शेतीबद्दल सगळं ज्ञान घ्यायला सांगा, नाही, पटकन झोप येते. सिनेमा लावा, मग पार असं डोळं, तिकडून आई वडील कोणतरी येतं, मित्र येतो, अरे झोप ना, सकाळी लवकर उठायचे, थांबरेल ते क्लायमॅक्स राहिला, क्लायमॅक्स. हां, तुझ्या आयुष्याचा क्लायमॅक्स व्हायची वेळ आली, तू कुठं क्लायमॅक्स पाहतो दुसऱ्याचे? म्हणजे
मनोरंजन जे आहे अधोगती गतीकडे येतं माणसाला, तिकडं माणसं धाव आहे, परंतु ज्ञानार्जनाकडे धाव नाही आहे, जागृत नाही आपण स्वतःबद्दल. आणि लक्षामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे, मनाबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. म्हणून रामदास स्वामी काय म्हटले, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. हां असं आहे. आणि म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्हाला जर सिद्धी प्राप्त करायची असतील ना, तुमचं मन नेहमी कसं ठेवा, प्रसन्न. पण आमचं कसं आहे, काय म्हणजे मधून मधून आमचं थोडंसं मन उघडतं, बाकी 12च वाजलेले असतं. काय काय झालं नाही, काहीच नाही, कुठंच काहीच नाही. मग काहीच व्हायला नाही तरी तोंड सोडले, तर झाल्यावर काय करशील तू, बॉम्ब ठोकशील ना, करशील की नाही. म्हणून आज सद्गुरू आम्हाला एवढं सुंदर वचन सांगता की आमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्या साधनांच्या उपकरणांच्या मागे फिरताय ना, आज बघा प्रत्येकजण, कोणाला मोटरसायकल घ्यायची आहे, कोणाला कार घ्यायची आहे, कोणाला घर घ्यायचं आहे, कोणाला तर काही काही ज्यांचं आता समजा ज्यांचं सगळं आहे, त्यांच्या पोरांना अंतरिक्ष यानामध्ये. आता अमेरिकेमध्ये सुरू झालं हे. अमेरिकेमध्ये जे श्रीमंत लोक आहेत त्यांची अंतरिक्ष वारी करून आणतात, त्यांना रॉकेटमध्ये बसवतात आणि फिरून परत आणतात. आता ते जे नवीन रॉकेट निघालेत ना, कोणते टेस्लाचे, ते त्याच्या पद्धतीने सुरुवात झालेली ती. आता तेच रॉकेट परत वर जाणार आणि तेच रॉकेट परत खाली येणार. पूर्वी तर त्याचं ते फक्त समोरचं जे काही डोम असायचा तोच खाली यायचा. आता रॉकेटसुद्धा जाणार आणि येणार. बघा लोक आता पर्यटनाला कुठं जाणार, अंतरिक्षमध्ये जाणार. बरोबर आहे. उपकरणांची भरपूर रेलचेल झाली. तुम्ही काही पण घ्या, पण सुख आणि समाधान नाही मिळणार जोपर्यंत तुमचं आतमध्ये असलेलं जे अद्भुत उपकरण आहे, जे उपकरण मन म्हणून जे आहे, जे तुमचं प्रसन्न असलं पाहिजे, जागृत असलं पाहिजे. आणि जागृत ठेवा त्याला. आणि मग बघा ह्या उपकरणांच्याही पेक्षा ते किती अद्भुत आहे, तुमचं जीवन सुंदर करून टाकेल. एकदा तुमचं जीवन सुंदर झालं ना, हां मग हिंदीमध्ये फार सुंदर म्हणे, मन चंगा तो कठौती में गंगा. अरे आपका मन चंगा होना चाहिए, आपके कठौती में गंगा आएगी. जहाँ आप वो आटा भूनते हो ना रोटी के लिए, उसमें पानी नहीं, वहाँ गंगा आएगी, गंगा पैदा हो जाएगी वो. असं आहे. पण मन चंगा करा, जागृत ठेवा, आनंदी ठेवा आणि आपलं जीवन सुंदर करा. धन्यवाद.